नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरती करिअर अकॅडमी चॅनल यामध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024-25 या वर्षाची येणारी जी काही भरती आहे, या भरतीमध्ये असणारी कागदपत्र जी आहेत, आवश्यक कागदपत्र या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे। बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे कागदपत्र नसतात। कोणती कागदपत्र आहेत की जी आपल्याला आवश्यक असली पाहिजेत, आपल्याकडे ती असलीच पाहिजेत, कारण आपण पोलीस भरतीची तयारी करतो। या पोलीस भरतीमध्ये तुमच्याकडे असणारी कागदपत्र महत्त्वाची आहेत, त्याच्याशिवाय आपल्याला पोलीस भरतीचे फॉर्म भरता येणार नाहीत किंवा निवड प्रक्रियेमध्ये आपली अडचण होऊ शकते, हे लक्षात घ्या। निवड प्रक्रिया जी काही असेल, या प्रक्रियेमध्ये आपल्याला अडचण येऊ शकतात। त्याच्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक कागदपत्र आहेत, ती आवश्यक कागदपत्र बघायची आहेत। आपण ती कोणकोणती कागदपत्र आहेत हे पाहून सुरुवातीला आपल्याकडे 10वी आणि 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असते। आता गुणपत्रक म्हणजे काय आणि प्रमाणपत्र म्हणजे काय, दोन वेगवेगळे भाग आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र कळत नाही, याला आपण मार्कशीट म्हणतो। हे तुमची मार्कशीट आहे। गुणपत्रक म्हणजे मार्क्स, म्हणजे तुम्ही पास झाल्याच्या नंतर सुरुवातीला जे काही तुम्हाला शाळेतून दिलं जातं त्याला आपण गुणपत्रक म्हणतो। कॉलेजमधून तुम्हाला दिलं जातं त्याला आपण गुणपत्रक म्हणतो। हे मार्कशीट तुमच्याकडे असले पाहिजे, दोन्हीचे पण, 10वी किंवा 12वीचे। आणि त्याला आपण प्रमाणपत्र जे आहे त्याला आपण सनद म्हणतो। ही सनद सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कारण सनदवरती तुमचं नाव आणि आईचं नाव आणि जन्मतारीख असे काही पुरावे असतात, त्यावरून ती सनद तुम्हाला मिळत असते, हे लक्षात असते। त्यानंतर महत्त्वाचं दुसरा जो काही डॉक्युमेंट्स आहे, सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, त्याला आपण डोमेसाईल म्हणतो, त्याला आपण तहसीलचं रहिवासी, तहसील रहिवासी हे तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे। गावाचं रहिवासी वेगळं आणि तहसीलचं वेगळं, हे समजून घ्या। तहसीलचं जे काही डोमेसाईल आहे, रहिवासी आहे, हे तुमच्याकडे असलं पाहिजे, त्याला आपण डोमेसाईल असं म्हणतो। आणि हे तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामधून मिळत असतं, हे लक्षात असू द्या। तिसरं आहे तुमचं शाळा किंवा महाविद्यालय सोडण्याचा दाखला, त्याला लर्निंग सर्टिफिकेट किंवा TC पण असं म्हणतो। आता हे जे काही आहे TC वगैरे, हे तुमच्याकडे असलं पाहिजे। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, आयडेंटिटी प्रूफ जे काही आहे, हा आयडेंटिटी प्रूफ पण आपल्याकडे असला पाहिजे। आणि आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड असेल, त्यानंतर पॅन कार्ड असेल, लायसन्स असतील, ठीक आहे, पासपोर्ट असेल, तर हे तुमच्याकडे असणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत। हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असावेत। त्यानंतर पुढचे डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। आता जे विद्यार्थी प्रवर्गातून फॉर्म भरणार आहेत, जातीच्या प्रवर्गातून, विशेषतः ह्या जातीच्या प्रवर्गातून फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आहेत। आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट किंवा त्याला आपण वैधता, जात प्रमाणपत्र वैधता, जात वैधता प्रमाणपत्र हे नसेल तरी चालतं, ठीक आहे। हे जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे सुरुवातीलाच नसेल तरी चालतं, मात्र असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु कास्ट सर्टिफिकेट मात्र 100% लागेल। विदाऊट कास्ट सर्टिफिकेट शिवाय जे जातीच्या प्रवर्गातून येतात त्यांना फॉर्म भरता येणार नाही। नाहीतर तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपन कोठ्यामधून फॉर्म भरावा लागेल। ओपन म्हणजे खुला जो काही वर्ग आहे, खुला जो गट आहे, या खुला गटातून फॉर्म भरावा लागतो, हे लक्षात असू द्या। असं नाही की कास्टमधून आले कास्टच पाहिजे, जर तुमच्याकडे कास्ट नसेल तर तुम्ही खुल्या गटातून फॉर्म भरू शकतात। आता हे कास्ट कोणाकोणाकडे असले पाहिजेत, तर विशेषतः जे ESBC केलेला प्रवर्ग आहे आत्ताचा, यांच्याकडे असलं पाहिजे। SC प्रवर्ग आहे, ST आहे, त्यानंतर OBC पण आहेत, VJ आहेत आणि NT आहेत। हे सगळे जे काही प्रवर्ग आहेत, या प्रवर्गाकडे त्या गटाचं, त्या जातीचं कास्ट सर्टिफिकेट असणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकणार नाहीत, हे लक्षात असू द्या। आता काही जातीच्या प्रवर्गाला कास्ट सर्टिफिकेट असून चालत नाही, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर पण लागतं, जसं की OBC असेल, VJ असतील किंवा SCBC असेल, या सर्व गटातील लोकांना नॉन क्रिमिलियरची अट आहे। तर ही नॉन क्रिमिलियरची अट असली पाहिजे आणि ते वैध असलं पाहिजे, वैध प्रमाणपत्र असलं पाहिजे, कारण त्याला एक व्हॅलिडिटी असते। सध्या 3 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, तर तुमच्याकडे नवीन असावं, लक्षात घ्या। म्हणजे फॉर्म भरत असताना तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहे
ते डॉक्युमेंट वैध डॉक्युमेंट असलं पाहिजे. फॉर्म भरत्या वेळेस त्याची वैधता संपलेली नसावी. म्हणून नॉन क्रिमिलियर जे आहे हे तुम्ही काढू शकता. 3 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असते, हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. लग्न झालेले असल्यास नावाचे गॅजेट कॉपी. विवाहित स्त्री, विशेषतः लग्न झालेली जी काही मुलगी आहे, स्त्री आहे, ही जर त्यामध्ये फॉर्म भरत असेल तर तुमच्याकडे तुमचं नावाचं जे काही बदल झालेलं नाव असेल त्या नावाचं गॅजेट कॉपी असली पाहिजे. तुम्हाला ते सर्टिफिकेट असेल ते घ्यावं लागेल. मॅरेज सर्टिफिकेट आपण असं म्हणतो त्याला, ते पण तुमच्याकडे असलं पाहिजे. ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असला पाहिजे. आता जे काही वाहन चालणारे विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरणार आहेत, अलग लक्षामध्ये ड्रायव्हर पदासाठी. तर ह्या ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे परवाना असला पाहिजे, लायसन्स असलं पाहिजे तुमच्याकडे, आणि ते TRच असलं पाहिजे, हे पण लक्षात असू द्या. त्यासोबत अजून काय काय माहिती असते, अजून काय डॉक्युमेंट्स आहेत ते पण लक्षात घ्या. त्यासोबत पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10वी 12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असलं पाहिजे, की आपण घेतले. जन्म दाखला पण घेतलाय, रहिवासी प्रमाणपत्र घेतले, जातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र. आपला हा बाकी होत आहे. त्याला MSCIT म्हणतो आपण सर्टिफिकेट. त्याला आपण काय म्हणतो, MSCITचं जे काही सर्टिफिकेट आहे हे सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे, लक्षात असू द्या. संगणकीय जे काही प्रमाणपत्र आहे आपण त्याला म्हणतो. जे विद्यार्थी खेळाडू आहेत तुमच्याकडे खेळाडूचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. म्हणजे कुठं फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी खेळलाय, शाळेमध्ये एक ठिकाणी खेळलाय, तालुक्याच्या ठिकाणी खेळलाय असं प्रमाणपत्र नाही. ते प्रमाणपत्र त्याला नंबर्स असतो, तो नंबर्स व्हेरीफाईड होणारं प्रमाणपत्र पाहिजे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर नॉन क्रिमिलियर आपण घेतले, जे माजी सैनिक आहेत त्यांना जे माजी सैनिकाचं डिस्चार्ज प्रमाणपत्र दिलं जातं ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विशेषतः प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहेत तुमच्याकडे प्रकल्पाचं जे काही प्रमाणपत्र आहे हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. भूकंप प्रवर्गातील आहेत, भूकंपग्रस्त आहेत, त्यांच्याकडे त्या भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. पोलीस पाल्य आपण ज्याला म्हणतो, तर त्याला पोलीस पाल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे हे तुमच्याकडे असलं पाहिजे. काही अनाथ मुलांसाठी सुद्धा जागा सुटलेल्या असतात, त्यांच्याकडे अनाथ बाबतचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. अंशकालीन प्रमाणपत्र जे काही आहे हे सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. EWS मधून जे फॉर्म भरणार आहेत अशा लोकांना EWS प्रमाणपत्र असलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी NCC गटातून फॉर्म भरतात अशा विद्यार्थ्यांकडे NCचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचे गुण जे काही असतात ते गुण त्यामधून तुम्हाला मिळतात, हे लक्षात असू द्या. तर अशी आवश्यक असणारी कागदपत्र आहेत, ही कागदपत्र तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. तर यामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्हाला आम्ही वेळोवेळी संपर्क करत जाऊ, किंवा तुम्हाला अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकतात. महत्वाची कागदपत्र आहेत ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच काही अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकता. दुसरी गोष्ट, गणित बुद्धिमत्ताच्या संदर्भामध्ये तुम्हाला आपण लाईव्ह लेक्चर्स घेत असतो दररोज संध्याकाळी 9 वाजता. परंतु काही PDF लागत असतील, काही पेपर्स लागत असतील, आमच्याकडे दर शनिवारी पेपर घेतला जातो अकॅडमीच्या माध्यमातून. त्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही MH21 भारती सर जालना या नावानं जे काही चॅनल आहे या चॅनलवरती जा, आणि जेणेकरून त्या चॅनलमध्ये जाऊन तुम्हाला आवश्यक जे काही PDF आहेत त्या आवश्यक PDF त्यामधून घेता येतील आणि त्या सोडवता येतील. तसेच ऑनलाईन टेस्ट सिरीज जर तुम्हाला घ्यायची असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला भारती करिअर अकॅडमी जालना या नावाचं जे काही चॅनल असेल या चॅनलवरती प्ले स्टोअरला तुम्हाला मिळून जाईल. तर प्ले स्टोअरला हे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्यातून आमची जी काही टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज परचेस करा, जी फक्त 30 रुपयामध्ये 900 प्रश्न तुम्हाला देते. 900 प्रश्न, आणि प्रश्नांचा लेवल दर्जेदार आहे, दर्जेदार लेवल आहेत, हे लक्षात असू द्या. कारण तुम्हाला जे काही प्रश्न पाहिजे आहेत पोलीस भरतीच्या दृष्टीनं हे त्यामध्ये पाहायला मिळतील, आणि सर्व प्रश्नांचं विश्लेषण पण आपण घेणार आहोत, हे लक्षात असू द्या. त्यानंतर दररोज संध्याकाळी 9 वाजता आपण लाईव्ह येत असतो. 9 ते 10:15 किंवा आता 10:30 पर्यंत आपण लाईव्ह येणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस त्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आपलं टार्गेट असेल की 2023-24-25 जी काही पोलीस भरती आहे या पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आणि प्रत्येकाला त्याचा फायदा कसा होईल या फायद्याच्या दृष्टीने आपण लेक्चर्स घेणार आहोत. आज संभाव्य पेपर जो काही आहे हा संभाव्य पेपर पण आपण घेणार आहे, ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे जवळपास 30 प्रश्न जे आहेत हे 30 प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत चला, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.